खुश खबर। एसपी वॉइस एडिटर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे एक खुश खबर। आता कोणतीही जाहिरात करा एकदम अल्प दरात। जाहिरात आपल्या व्यवसायाची, जाहिरात तुमच्या वाढदिवसाची, जाहिरात आपल्या नेत्याच्या वाढदिवसाची, जाहिरात राजकीय प्रचाराची, जयंती असो अथवा पुण्यतिथी, लेडीज व जेंट्स आवाजात जाहिरात करा एकदम अल्प दरात। आजच संपर्क साधा। आमचा संपर्क क्रमांक आहे 9503666807। तरी आपल्या प्रसिद्धीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। धन्यवाद। नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। टप्पावाढीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाने कोल्हापुरात घेतली भेट। 1 जानेवारी 2024 पासूनच टप्पावाढ मिळावा या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिक्षक समन्वय संघाच्या वतीने कोल्हापूर येथे शिष्टमंडळाने भेट घेतली आहे। कोल्हापूर येथे शिवसेनेच्या शिंदे गटाचे महाअधिवेशन दिनांक 16 व 17 फेब्रुवारी रोजी असल्याने राज्यातील शिंदे गटाचे सर्व मंत्री व आमदार कोल्हापूर येथे दाखल झालेले आहेत। काल शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरातील केशवराम भोसले नाट्यगृह या ठिकाणी भेट घेतली। त्यावेळी त्यांना राज्यातील 63,000 शिक्षकांची हेळसांड होत आहे हे पटवून दिले। या शिक्षकांना टप्पावाढ देऊन हेळसांड तात्काळ थांबावी ही विनंती केली। 1 जानेवारी 2024 पासूनच टप्पावाढ द्यावा अशी मागणीही त्यावेळी त्यांना करण्यात आली। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोणताही विलंब न लावता सांगितले की आपल्या टप्पावाढीचे काम युद्धपातळीवरती सुरू आहे, लवकरच यावर निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले। राज्यातील 63,000 शिक्षकांच्या वेतनाची जाणीव असलेले व त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार प्रकाश आंबेडकर यांनीही सांगितले की हा प्रश्न खूप दिवसांचा प्रलंबित आहे, यावर तातडीने मार्ग काढावा अशी त्यांनी विनंती केली। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परत सांगितले की यावर मार्ग काढतोय, लवकरच निर्णय घेऊ। त्यामुळे राज्यातील 63,000 शिक्षकांसाठी ही महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। यावेळी शिष्टमंडळात भानुदास गाडे, केदारी मगदुम, जयदीप चव्हाण, सावंत माळी, उत्तम जाधव, सचिन मरळीकर, भोगम सर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती शिक्षक समन्वय संघाचे मुख्य समन्वयक खंडेराव जगदाळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।